राज्यातली सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या हिताच्या संरक्षणाला आणि ठेवीदारांची विश्वासार्हता वृद्धिंगत करायला सरकारचं प्राधान्य आहे। यासाठी स्थिरीकरण आणि तरलता सहाय्य निधी योजना राज्य शासनानं प्रस्तावित केली आहे। सहकार मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली। मंत्रालयात नुकतीच याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। सहकार कायद्यातील तरतुदीनुसार स्थिरीकरण आणि तरलता सहाय्य निधीमुळे ठेवीदारांच्या ठेवींचं संरक्षण शक्य होणार असल्याचं सहकार मंत्र्यांनी सांगितलं। DICCGच्या धर्तीवर नागरी सहकारी बँकांतील ठेवीप्रमाणे राज्यातील पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या ठेवींचं संरक्षण करता येईल। पतसंस्थांबाबतचा विश्वास वाढेल आणि सहकारातून समृद्धी हे ध्येय गाठता येईल असंही सावे यांनी सांगितलं। या बैठकीत पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना आणि हरकती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। या सूचनांचा सकारात्मक विचार करून सर्वसमावेशक योजना तयार करण्यात येईल अशी ग्वाही सावे यांनी यावेळी दिली।